सदाचार संपन्न सद्भावमूर्ती, सदाचार संपन्न सद्भावमूर्ती, शशीच्या परी शुद्ध जाची सुकीर्ती, सदाचार संपन्न सद्भावमूर्ती. क्या बात. मुमुक्षु सदावीर सुश्रेय पंथा, मुमुक्षु सदावीर सुश्रेय पंथा, नमस्कार माझा दया एकनाथा, नमस्कार माझा दया एकनाथा, नमस्कार माझा दया एकनाथा. स्वर परत वर्णन नाथ महाराजांच्या आयुष्यातलं आहे. नाथांची महती गावी तेवढी कमी आहे. मी परवा बोललेलो आहे की नाथ महाराजांना शांतीब्रह्म ही उपाधी प्राप्त होते. म्हणजे जसं कोणाला पद्मभूषण म्हणून देतात किंवा पद्म पुरस्कार आहे, तो दिला म्हणजे तो त्याप्रमाणे असतोच असं नाही. ज्यांना भारतरत्न दिलं ते खऱ्या रत्नाच्या कुठेच बरोबरीत नाही आहे, पण तरी होतं असं. पण ह्या लोकांना ज्या पदव्या म्हणण्यापेक्षा यांच्या मागे बिरुद लागली, ती बिरुद त्यांच्या वागणुकीमुळे त्यांना प्राप्त झालेली आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, मग याची परीक्षा पण झाली असेल ना कुठेतरी. अनेकदा संतांच्या परीक्षा झाल्या, संत ताऊन सुलाखून बाहेर निघालेले आहेत, तेव्हा कुठे आपला त्यांचा विश्वास होतो. असं म्हणतात नाथ महाराजांना क्रोध यावा याच्यासाठी अनेकांनी अनेक उपद्व्याप करून झाले. किती केले? भरपूर केले. त्यातला एक उपद्व्यापाची कथा सांगतो 2 मिनिटामध्ये. आपल्या मंडळीकडनं नाथांना आपण क्रोध आणू शकत नाही, त्यांची शांती भंग करू शकत नाही, तर काहीतरी दुसरा वाम मार्ग अनुसरावा म्हणून एका टोळक्याने एका यवनाला पकडलं. त्याला सांगितलं की नाथ महाराज रोज गोदावरीवरनं स्नान करून या मार्गाने येतात वाड्यात जायला, तर तू काहीतरी त्यांची शांती भंग होईल असं काहीतरी कर. आता तू यवनच. तो म्हणाला जनाब मैं देख लेता क्या करना है मुझे. आणि त्यांनी काय करावं? त्यांनी पानाचा विडा खावा, 2 पानाचा नाही, जरा जास्ती पान असत, तोबरा भरला पाहिजे तिच्यामध्ये, आणि तो चावचाव चावचाव करावा. आणि नाथ महाराज गंगेवरून स्नान करून येताना दिसले की त्यांच्या अंगावरती तो पीक थुंकावा. नाथ महाराजांनी त्या पिकाकडे पाहावं, परत गोदावरतीवर जावं, स्नान करावं. ऐकलेला दृष्टांत आहे आणि ज्यांनी सांगितलं तो खोटे नाही एवढी मला विश्वास आहे. त्यातनं नुकसानही काही नाही सांगणाऱ्याचं आणि फायदा पण काही नाही. किती वेळा व्हावं असं? शेकडो वेळेला झालं म्हणतात. पण तरी श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हा पान खाऊन खाऊन थुकला, कारण की याचे जबडे आता दुखायला लागले. किती खावं? साधं 1 पान खाल्लं तरी पण आम्हाला दुसरं नकोसं राहतं. शेवटी मनुष्य आहे. त्याचा जबडा दुखायला लागला, ह्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं.
आता महाराज येताना हा खाली उतरला, महाराजांना साष्टांग दंडवत घातला. महाराज दूर झाले, म्हणाले तू माझ्या पाया का बरं पडतोयस? नाथ महाराज म्हणतात मी तुला नमस्कार करायला पाहिजे. ओशाळला, नाही महाराज तुम्ही मला नमस्कार कसं करणार? ओ मी तुम्हाला नमस्कार करायला पाहिजे. नाथांनी विचारलं तू मला नमस्कार का बरं करायला पाहिजे? तेव्हा तो सांगतो की माझ्या हातनं चूक झाली. कोणती? की मी तुमच्या अंगावरती पान खाऊन तो पीक थुंकला. नाथ महाराज म्हणतात त्याच्यात वाईट काय झालं असा आपण विचार करू का? नाथ महाराज म्हणतात त्यात वाईट काय झालं? तू जे केलं ते फार चांगलं घडलं. आता ह्याला वाटायला लागलं की हिच्यात चांगलं काय केलं. नाथांनी काय उत्तर द्यावं? म्हणाले तुझ्यामुळे मला 100 वेळेला गोदावरीचं स्नान घडलं. पंढरीनाथ महाराज की जय. आहे की नाही? ह्याला म्हणतात वाईटातून चांगलं काढणे. आमच्याकडे रस्त्याने जाताना कोणी नुसत्या डोळ्यांनी जरी तिरप्या पाहिलं तर तळपायाची आग मस्तकात जाते. हे आम्ही म्हणून त्यांना संत म्हणतात आणि आमच्यासारख्याला जंत म्हणतात. पंढरीनाथ महाराज की जय. असे नाथ महाराज. भानुदासांच्या कुळामध्ये जन्म झालेला आहे. लहानपणी आई वडील गतप्राण झाले. आजोबा आजींनी यांचा सांभाळ केला. त्या पैठणामध्ये असताना संध्याकाळ झाली, पूर्वीचा काळ होता. मठा मंदिरांमध्ये प्रवचन कीर्तन या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणून घरातली मंडळी ती तेवढी वेळ त्यांच्यासाठी राखीव होती. त्याप्रमाणे जावं तशी यांची आजी जायची. मग आता हे लहानसं पोरग याला घरात ठेवून तरी काय करायचं? चल रे बाबा एक्या तू चल म्हणून त्याचा हात धरून आणावा. खरं म्हणजे संस्काराची सुरुवात इथं व्हायला पाहिजे. मुलं कथेमध्ये गेल्यानंतर त्रास देतात, हा भाग तेवढाच जरी बरोबर असला. मला एकाने सांगितलं शेतात नेऊ नये वासरू आणि कथेत नेऊ नये लेकरू, कारण की व्यत्यय आणतो. पण मी म्हणेल आता ती म्हण बदलवायला पाहिजे. त्या पोराला संस्कार इथूनच व्हायचे. बाकी इतर धर्मीयांच्या अनेक गोष्टी जरी वाईट असल्या आपल्यासाठी तरी पण ज्या चांगल्या त्या घ्यायला पाहिजे ना. त्यांच्या समाजामध्ये धर्मामध्ये मूल जर 2.5-3 वर्षाचं झालं, तो चालतं बोलतं झालं की पहिले त्याच्यावरती संस्कार त्यांच्याकडचा काजी येऊन करतो की त्यांच्या धर्मातल्या मुख्य शिकवणी काय आहे त्या शिकवणी तो त्यांना शिकवतो. हे त्या बालमनामध्ये ठासून भरवलेलं राहतं. त्याचा परिणाम एवढी कट्टरता आहे. आमच्याकडली माणसं जर कपाळाला कुंकू लावत नाही, गंध लावत नाही, अरे माणसं जाऊ द्या मुली आणि स्त्रिया लावत नाही तर काय संस्कार राहणार? काय त्या धर्माबद्दल आम्हाला आमच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा राहणार? कुठेतरी बदललं पाहिजे. फॅशन करावी ना, म्हणजे काळाला ते आवश्यक आहे, पण कुठे? शेवटी त्या अनेक मंदिरांमध्ये आम्ही गोव्यामध्ये जातो तिथे निर्बंध घालण्यात आले की अमुक प्रकारची कपडे घालून मंदिरात यायला प्रवेशास मनाई आहे. निदान पोरांना समजत नाही पण पोरांच्या आई वडिलांना समजतं ना. एवढं जरी तुम्ही दुसऱ्यांना सांगितलं तरी कीर्तन सार्थकी लागलं असं म्हणायला हरकत नाही. त्या लहानग्या एक्याला घेऊन चाललेली आहे. रोज नाही, ते कळत काही नाही, परंतु ते शब्द कानावरती पडतात आणि त्या वयामध्ये ते शब्दच कानावरती पडायला पाहिजेत. अर्थ नंतर लागतो. अशा अनेक गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये घडल्या की केव्हा तरी लहानपणी आई वडील बोलून गेले, त्याचा अर्थ आपल्याला तरुण झाल्यानंतर किंवा अगदी ह्या अलीकडच्या काळामध्ये अर्थ लागतो. पण ते शब्द पक्के रुजलेले आहेत. त्याच्यासाठी न्यायला पाहिजे. संस्कार काय आहे? निदान आजोबा आजी घरात असायला पाहिजे. नसेल तर वडिलांनी त्याच्यासाठी तेवढी वेळा करायला पाहिजे. नाही संध्या, एकाला म्हटलं तू संध्या करतो का? तो म्हणाला नाही, जमत नाही. त्याला पुन्हा विचारलं, हो करायची इच्छा आहे? म्हणाले करू समोर.
पुन्हा विचारलं 15 वर्षानंतर, काय म्हटलं, संध्या सुरू झाली का? नाही म्हणाले, संध्या तर जमली नाही, आता त्रिकाळ मी संध्या संध्या करतो. म्हटलं कशी? बायकोचं नावच संध्या ठेवलं म्हणले, है ना. अशी जर आमची वृत्ती असेल तर काय संस्कार होणार मला सांगा. चांगलं ऐकायला पाहिजे, चांगलं बघायला पाहिजे त्या बालमनामध्ये. अरे कोणता वक्ता किती अधिकारी आहे याचा विचार नाही आहे. आमचे गुरुजी सांगायचे, प्रत्येक प्रवचन कीर्तन तुमच्याजवळ जर वेळ असेल तर ऐकायला जा. ऐकता ऐकता त्या 2 तासाच्या प्रवचनामध्ये एक शब्द, एक वाक्य तरी असं असतं जे तुमच्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतं. त्यावरती त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की मी एकदा एका प्रवचनाला गेलो आणि प्रवचन ऐकत असताना त्या प्रवचनामध्ये कुठलाही या विषयाचा त्या विषयाशी संबंध नव्हता. पण आता गेलोय, उठता येत नव्हतं म्हणून बसला राहिलो. पण त्या 1.5-2 तासाच्या प्रवचनामध्ये एक वाक्य त्या प्रवचनकर्त्यांनी असं सांगितलं की जे कायम माझ्या हृदयावरती कोरलं. ते वाक्य होतं, तो म्हणाला होता की लोक गोंदवलेला का जातात? समोर महाराजांचा फोटो आहे, आठवलं वरती. गोंदवल्याला गेल्याने काय होतं? तेव्हा त्यांनी सांगितलं, गोंदवल्याला गेल्यानंतर, गोंदवल्यात महाराजांच्या समाधीसमोर बसल्यानंतर आपल्या मनावरती रामाचं नाव गोंदवल्या जातं. किती मोठा शब्द वापरला. हा एक शब्द, हे एक वाक्य आयुष्याला कलाटणी देणार आहे. याच्यासाठी कथा कीर्तन प्रवचन झाली पाहिजे आणि लहान मुलांनाही ऐकवायला पाहिजे. आपण गोष्टी सांगतो ना, बाकी गोष्टी खूप सांगायला आहे, त्यात याही गोष्टी सांगाव्यात. असो असा हा एकनाथ आजी बरोबर जायचा आणि त्या दिवशी त्या प्रवचनकारांनी सद्गुरूचा महिमा सांगितला. अहो सद्गुरूची कृपा दृष्टी, तुझे कारुण्य जयाते अधिष्टी, सकल विश्वांची सृष्टी धात्रा होय. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरूचा महिमा सांगितला. आयुष्यात गुरु अनेक असतात. अगदी लहानपणापासून, जन्म झाल्यापासून गुरु आहे. लोक म्हणतात आई पहिली गुरु आहे, मी तर त्याच्याही पलीकडे जाईल. त्याच्या आधी ती नर्स असते ना, ती पहिली गुरु म्हणायची. कारण का आईचं सिझर झालेलं राहतं, तिला होश नसते, ती नर्स त्याला स्तन्य देते, ती दूध पिणं शिकवते. आजकाल इथपर्यंत खाली गेलं माणूस. आणि शेवटपर्यंत लोक गुरु अनेक मिळतात, त्यात महागुरु सुद्धा मिळतो. पण एवढे सगळे गुरु आहे, पण ते सगळे गुरु काही कामाचे नाही. मग गुरु कोण आहे? मज हृदयी सद्गुरु, जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विवेकावरू विवेकापरी. मज हृदयी सद्गुरु हा संसारामध्ये तुम्हाला तारून नेणारा कोण असेल तर तो एकमेव आपला सद्गुरु आहे. सद्गुरु विण ब्रह्मज्ञान, सर्वथा नोहे नोहे जाण, ये उपनिषदर्थी प्रमाण, परम निर्वाण सांगितले. असा सद्गुरूचा महिमा त्या दिवशी त्या प्रवचनकारांनी सांगितला. आजींनी ऐकला, नाथांनीही ऐकला आणि हरे नमः तत्सत कृष्णार्पणमस्तु. लोक जातात, जाताना बसायला आसही नेतात, त्या आसनावरती बसतात. आसन प्रवचन संपल्यानंतर हे उठतात, त्या आसनाला तिथेच झटकतात की ह्याला चिकटलेलं घरी जाता कामा नये, है ना, तिथेच. आणि जे काही डोक्यात गेलं असेल तर त्या बुवाला नमस्कार करायचा, म्हणजे तुझ्याच पायावर तुझं पंढरीनाथ महाराज की जय. कशाला म्हणले घरी न्यायचं? पण एकनाथाच्या अंतर्मनामध्ये सद्गुरू हा विषय कोरल्या गेला. आणि घरी आल्यावरती त्यांनी आईला विचारलं, काय ग आई, आजी मगाशी त्या महाराजांनी सद्गुरू 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 म्हटलं, ते सद्गुरू मिळतात कुठे, प्राप्त कुठे होतात?
आता ती सर्वसामान्यासारखी आजी ती म्हणायला लागली, अरे ते पुराणातलं पुराणात तिथेच ठेवायचं, ते घरी आणायचं नसतं. म्हणून पूर्वी काळचा एक शब्द आहे, पुराणाची वानगी दाखले पुराणातच ठेवायचे, त्याला घरी आणायचं नाही. लोकांना त्याचे वांगे केले होते. पंढरीनाथ महाराज की जय. पण हा पोरगा काही त्या आजीचा पिच्छा सोडत नाही. आजी ते सद्गुरू कुठे मिळेल, आजी ते सद्गुरू कुठे मिळेल. शेवटी हिने वैतागून सांगितलं, तुला सद्गुरू पाहिजे का? मला माहिती नाही आहे, पण तुला जर सद्गुरू पाहिजे असेल तर तो रोज गोदावरीवरती स्नानाला जातो ना, त्या गोदावरीला विचार, ती तुला उत्तर देईल. आजीने त्या बालमनामध्ये बालवयात बालमनावरती सांगितलं, तू त्या गोदावरीला विचार. याला खरं वाटलं. यांनी स्नानाला जावं, स्नान करावं आणि गोदावरीला विनवणी करावी, हे गोदावरी माते, माझे सद्गुरू मला कुठे मिळेल याचं उत्तर तू दे. आता भावेही असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. इथे सूत्र लागतं, रोज भावानी विचारावं. शेवटी त्या गोदावरीला प्रगट व्हावं लागलं आणि तिने सांगितलं, म्हणाले तुला सद्गुरू पाहिजे ना, मी सांगते. भेटीव मला तू सद्गुरु गंगे हरिदाविल भेटीव मला झणी सद्गुरु गंगे हरिदास. कृपा कटाक्षे त्रितापवारुणी, कृपा कटाक्षे त्रितापवारुणी, कृपा कटाक्षे त्रितापवारुणी, पाजैल ब्रह्मरसा. भेटीव मला धणी सद्गुरु गंगे हरिदाविल ऐसा. भेटीव मला धणी सद्गुरु गंगे रोज त्या भगवतीची विनवणी करायची. अहो, केलेलं प्रत्येक कर्म त्या कर्माचं फळ मिळणार आहे. एक दिवस ती भगवती प्रसन्न झाली आणि त्या भगवतीने सांगितलं, तुला सद्गुरू पाहिजे ना, मी तुझ्या सद्गुरूंचा पत्ता सांगते, तू तिथे जा. भाव होता, त्याचा परिणाम असा झाला, जवळ येथुनी हो जवळ येथुनी दौलताबाद जवळ येथुनी दौलताबाद हे जवळ येथुनी दौलताबाद एक ग्राम आहे तव गुरु तेथ देख. ग्राम आहे तव गुरु तेथ देख. जनार्दन हे क्या नाम सद्गुरुचे. जनार्दन हे क्या नाम सद्गुरुचे. थोर अधिकारी ओ थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. थोर अधिकारी चरण धरी त्यांचे. अरे, इथून दौलताबाद नावाचं एक गाव आहे, त्याला देवगिरी म्हणायचे. त्या देवगिरीमध्ये तुला तुझे सद्गुरू प्राप्त होतील. जनार्दन हे त्या नाम सद्गुरूचे. त्यांचं जनार्दन स्वामी नाव आहे आणि ते थोर अधिकारी आहे. ते तुला भगवंत भेटेल असा मार्ग दाखवेल. आजीने सांगितलं, गोदावरीला विचार. गोदावरीने सांगितलं, तू तिथे जा. निश्चय पक्का होता. तो विचार होता दौलताबाद. लहानसं 7-8 वर्षाचं ते काय लेकरू असेल.
मला दौलताबादला जायचं आहे, देवगिरीला जायचं आहे. आणि आजीला विचारलंय दौलताबाद देवगिरी. आजी म्हणते तुला काय करायचं आहे, गप्प बैस. त्यांनी विचार केला, आजीला विचारून उपयोग नाही. त्या दिवशी गावातल्या लोकांना विचारलं, त्यांनी सांगितलं अमुक दिशेला आहे, इतकं लांब आहे, वगैरे वगैरे वगैरे. पण निश्चय पक्का होता. एक दिवस सकाळी स्नान केलं आणि गोदावरीला आणि घरच्या ज्येष्ठ मंडळींना नमस्कार केला आणि हे मूल त्या दौलताबादच्या दिशेने गेलं. काय अंतर असेल त्या अंतराने चालत 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 संध्याकाळपर्यंत त्या देवगिरी किल्ल्याच्या तिथे दौलताबादला गेला. आणि तिथे गेल्यानंतर विचारतात इथे जनार्दन स्वामी महाराज कुठे राहते. आता दौलताबाद नावावरून तुम्ही कल्पना करा, प्रत्येक ठिकाणी मशिदी, दर्गे वगैरे वगैरे, फकीर लोक, भिक्षा मागणारे, असंच त्याला दिसलं. प्रत्येकाला त्याने विचारावं का हो तुम्हाला जनार्दन स्वामी माहिती आहे का. पण त्यांचा पत्ता कोणी सांगायला तयार नव्हतं. पोरग रात्री विचार केला आपण उद्या विचारूया. म्हणून एका लहानशा मारुतीच्या मंदिरामध्ये निद्रिस्त झाला. सकाळी पुन्हा विहिरीवरती स्नान केलं आणि लोकांना विचारावं जनार्दन स्वामी कुठे राहतात, जनार्दन स्वामी कुठे राहतात. लोकांनी सांगितलं रे बाबा जनार्दन स्वामी नावाचा कोणीही स्वामी इथे या दौलताबादमध्ये नाही आहे. अनेकांना विचारलं, परत त्याच मंदिरामध्ये मुक्काम केला आणि झोपताना गंगेला विचारलं. म्हणाले गंगा माता मी या दौलताबादमध्ये आलोय, पण मला तो माझे स्वामी भेटले नाही. अरे तू मला दृष्टांत दिला, ऐसा दृष्टांत नाथा प्रत. मग आता ते स्वामी आहेत तरी कुठे. आणि भगवतीने त्यांना सांगितलं हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला. हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला. हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला. तो राहे कचेरी माझी, तो राहे कचेरी माझी. नाव इल्ल्यात तुका सुभला. हा स्वामी तो राहे कचेरी माझी, किल्ल्यात इथला सुभला. हा स्वामी ना भगवे अंगावरी, ना भगवे अंगावरी, दंडही करी, दंडही करी. डोईस पागोटे पोशाख तो भरगरी. हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला. हा स्वामी मठ मठी तुला न भेटे मुला. आणि भगवतीने सांगितलं गोदावरीने हा तुला मठात मठीमध्ये दर्ग्यामध्ये कुठेही मिळणार नाही. हे भगवती महा मिळणार कुठे. तो राहे कचेरी माझी, तो सरकारी कचेरीमध्ये तुला मिळेल. त्या किल्ल्यामधला तो सुभेदार आहे, तू तिथे जा. हा दृष्टांत झाला. सकाळी तो नाथ लहानगा उठला, विहिरीवरती स्नान केलं आणि आता किल्ल्याच्या मुख्यद्वाराकडे जायला लागला. आणि तिथे आल्यानंतर त्या पहारेकरांनी त्याला अडवलं आणि विचारलं बच्चा कौन हो आप, कहाँ जाना है. यांनी सांगितलं मला जनार्दन स्वामींना भेटायला जायचं आहे. बोले किसे किसे मिलना है. जनार्दन स्वामी. ते म्हणतात नहीं नहीं कौन जनार्दन स्वामी है हम नहीं जानते. अरे ये कोई मठ थोड़ी है, यह कोई दरगाह थोड़ी है, यहाँ पे कौन स्वामी कैसे रहेगा.
आणि स्वामी जंगम फकीर बेटा, स्वामी जंगम फकीर बेटा, ये किले में कोई नहीं. अरे या किल्ल्यामध्ये कोणी स्वामी जंगम फकीर कोणी राहत नाही. ये तो तकिया सरा मस्जिद कचेरी सरकार की, स्वामी जंगम फकीर बेटा. अरे ही सरकारची कचेरी आहे, इथे काही मठ नाहीये, तुला तुझे स्वामी इथे मिळणार नाही. पण हा म्हणतो मला गोदावरीने सांगितलं स्वामी कल्ल्यामध्ये कचेरीमध्ये आहे. त्या सुभेदारांनी तिथल्या शिपायांनी अजून आतमधल्या एकाला विचारलं, अरे आणि किधर तो यहाँ कोई जनार्दन स्वामी रहते. त्याला माहिती होतं, तो म्हणाला हा रहते है. आणि या पोराला बोलावलं, बच्चा इधर आओ, कहाँ जाना है आपको. जनार्दन स्वामी. आणि त्या माणसाला त्याच्या हातामध्ये तो दिला पोरगा आणि सांगितलं याला जनार्दन स्वामींकडे घेऊन जा, कारण की स्वामींच्या दर्शनाला अनेक याचक रोज दर्शनाला यायचे. कशाला की त्यांची जर कृपा झाली तर ते जे काही द्यायचं दान करायचं. फकीर, संन्यासी, योगी, तपी असे खूप लोक त्यांच्याकडे दर्शनाला जायचे. यांना असं वाटलं कोणीतरी एखादा याचक आहे, यालाही काहीतरी लहानशा पोराला पाहिजे असेल. बच्चा इनके साथ जाओ, तुमको जो मांगना है मांग लेना. आणि हा पोरगा गेला. समोर त्या कचेरीमध्ये गेल्यानंतर महाराज असे सिंहासनावरती बसलेले होते. आता सैनिकी पोशाखामध्ये होते, किल्लेदार होते, फेटा बांधला नव्हता, गळ्यामध्ये कफनी नव्हती, भगवे वस्त्र नव्हते, तक्क्याला लोडला टेकून असे बसलेले होते. आणि एका याचकाने यांनी विचारावं तुम्हाला काय पाहिजे. महाराज पोरीचं लग्न आहे, द्रव्य पाहिजे. महाराजांनी सुवर्ण मुद्रा काही घ्यावं त्याला द्यावी. एकाने म्हणावं माझ्या जगण्यासाठी काही नाही आहे, मग त्याला कुठली तरी शेती त्याच्या नावाने करून द्यावी. महाराज एकेकाला देऊन राहिले आणि एक एक माणूस प्राप्त करून दूर चाललेला आहे. ते दूर जात असताना सगळी मागणाऱ्यांची गर्दी संपली. सगळ्यांची ती गर्दी संपली आणि गर्दी संपल्यानंतर हे लहानसं पोर तिथे आलं. स्वामींनी त्याच्याकडे दृष्टीने बघितलं. अधिकारी होते हो. आणि त्या पोराला विचारलं काय रे तुला काय पाहिजे. त्या लहानशा पोराला आपल्याकडे काही मागण्यासाठी आलं असं वाटून त्यांना आनंदही झाला होता आणि नवलही वाटलं होतं की नेमकं ह्या पोराची गरज तरी काय आहे, हे काय मागायला माझ्याकडे आलेला आहे. आणि यांनी विचारलं बोला बाळा तुला काय पाहिजे. पेहरावावरून मराठी वाटला आणि तो म्हणतो महाराज मला काही नको, माझ्या मनामध्ये एक प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. तू इतका लहानसा मूल, तुझ्या मनामध्ये समस्या प्रश्न काय विचार आहे, विचार, मला आनंद होईल. आणि त्या पोराने विचारलं मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, मी कोण कोठील कुठे मज लागी जाणे, काहे जगात घडले मज साच येणे. महाराज मी कुठून आलो, मला कुठे जायचं आहे, जगामध्ये माझा जन्म कसा झाला, ह्या प्रश्नाची उत्तर माझ्या मनामध्ये आहेत. हे प्रश्न माझ्या मनामध्ये आहे. याचा विचार करिता शिणलो मी वाया, सांगून ते सुखी करा मज स्वामी राया. सद्गुरुनाथ महाराज की जय. ते लहानसं मूल मी कोण कोठीला कुठे मज लागी जाणे हे विचारतंय. आम्ही आमच्या सद्गुरुनाथांच्या गादीवर स्थानावरती जातो आणि सद्गुरुनाथांना विचारतो माझ्या मुलाचं लग्न केव्हा होईल, है ना. अनेक प्रश्न आपल्या समोर राहतात. खरं म्हणजे आपल्या सद्गुरूंची काय योग्यता आहे ती आपल्याला कळत नाही. गोंदवलेकर महाराज म्हणायचे
मी सराफाचं दुकान लावून बसलोय. रत्न जड जवाहीर सोनं चांदी नवरत्न माझ्या दुकानातला माल आहे. पण लोक माझ्याकडे येतात आणि मला काय मागतात? म्हणाले कोथिंबीर आणि मिरच्या मागतात. पंढरीनाथ महाराज की जय. हा प्रश्न म्हणजे नवरत्नासारखा आहे. आणि आपण जे संतांना सद्गुरूंना मागतो ते काय आहे? ते कोथिंबीर आणि मिरच्यांसारखं मागणं हवं. महाराज खुश झाले आणि महाराजांनी सांगितलं तुला याचं उत्तर पाहिजे ना, उत्तर तुला मिळेल, पण ते उत्तर इतकं सहज मिळणार नाही. त्याच्यासाठी तुझं काय करायची तयारी आहे हे मला सांग. हा म्हणाला मला काहीही करू शकतो मी, फक्त मला माझ्या प्रश्नाची उत्तरं पाहिजे. महाराजांनी विचारलं तुझं शिक्षण किती झालं? हा म्हणाला जेमतेम झालेला आहे. महाराजांनी विचारलं तुला गणित येतं? हा म्हणतो हो, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार हे सगळं मला येतं. मग एक काम कर, इथे तुला काहीतरी सेवा करायला लागेल. महाराज तयार आहे मी, काय सेवा करावी तुम्ही मला सांगा. महाराजांनी सांगितलं इथल्या व्यवहाराचा हिशोब तो तुला ठेवायचा आहे. तुझ्याजवळ पैसा राहील, कुठे किती खर्च झाला आणि किती रक्कम तुझ्याजवळ उरली याचा हिशोब तुला करून ठेवायचा आहे. आणि मंडळी या प्रकारे त्याची तिथे सेवा चालू झाली. किती हिशोब ठेवावा? प्रपंचामध्ये हिशोब जितका आवश्यक आहे तितकाच हिशोब परमार्थामध्ये आवश्यक आहे. प्रपंच ही परमार्थाची पहिली पायरी आहे सांसारिकांसाठी, है ना. प्रपंच पहिली पायरी आहे. तुम्ही प्रपंचामध्ये जर पास झाला तर तुम्ही परमार्थामध्ये जाऊ शकाल. म्हणून त्याच्याकडनं सगळा हिशोब करून घ्यावा. रोज सकाळी महाराजांच्या समोर त्यांनी तो हिशोब ठेवावा. जनार्दन स्वामींनी तो हिशोब मोजावा आणि आनंद मानावा. असे 2-4 वर्ष गेलेत. हा तिथेच आहे. आणि तिथेच असताना एक दिवस अशी गोष्ट घडली की ह्याला मिळालेला पैसा आणि झालेला खर्च ह्याचा हिशोब मेळ बसेना. आपल्याही बाबतीत घडतं. नेमकं काय झालं? आपण एखादा जर तो किडा डोक्यामध्ये गेला की वस्तू हरवली तर कशी हरवली, आपण केव्हा वापरली, कुठे ठेवली होती, कुठं घालून गेलो होतो, आपल्या मनामध्ये सगळं ॲनालिसिस होतं की नाही. त्याप्रमाणे तो मुलगा सगळं पाहत होता. वारंवार ती गणितं चालू होती पण लागत नव्हता. किती वाजावे? पहाटेचे 3:30-4 वाजले. आणि ते करताना त्याच्या असं लक्षात आलं की आपण हातचा घ्यायला विसरलो. पंढरीनाथ महाराज की जय. गणितामध्ये हातचा एक नाही तर काय जे घेतात त्याप्रमाणे विसरलो आणि तो चूक लक्षात आली आणि याला इतका आनंद झाला, अरे बाबा हिशोब मिळाला. आणि तो नाचायलाच लागला. लहानसं पोर हिशोब मिळाल्यानंतर काय आनंद होईल. पोराला साधं चॉकलेट दिलं तरी त्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावरती दिसतो. आणि नाचायला लागला. आणि त्याच वेळेला काय झालं महाराज, आमचे जनार्दन स्वामी स्नानाला चालले होते. उसका थोडा आवाज कम कर दो, चल जाएगा. स्नानाला चालले होते आणि त्यांच्या कानावरती हे शब्द गेले. हा ओरडतो काय म्हणून ते तिथे पाहिलं. विचारलं एकनाथ आहे काय? म्हणाले महाराज मी इतका आनंदित आहे. अरे हो पण काय कारण काय? महाराज हिशोब लागत नव्हता, पडताळणी होत नव्हती, ताळेबंद बरोबर होत नव्हता. तो झाला ह्याचा आनंद आहे. महाराज म्हणतात एक हिशोब जर तुला सांभाळता आला, त्याची पडताळणी झाली तर एवढा आनंद आहे. अरे तो प्रपंचाचा जो हिशोब आहे, परमार्थाचं जे गणित आहे ते ज्या दिवशी तुझ्यामध्ये लक्षात येईन त्यावेळेला तुला काय आनंद होईल मी तुला काय सांगू. नाथ म्हणतात मला त्याच दिवसाची आवश्यकता आहे. मुलगा परीक्षेमध्ये पास झाला आणि पास झाल्यानंतर काय करावं त्यांनी? त्या बाळाला नाथांना आपल्या मांडीवरती घेतलं
आणि म्हणायला लागले, गुरुकंठ भरोनी आला, गुरुकंठ भरोनी आला, पाहुनी नाथ तोषाला मेघवा, पाहुनी नाथ तोषाला मेघवा, घेऊन जवळी नाथाला, जवळी नाथाला, कुरवाळूनी या मुख कमला मेघवा, कुरवाळूनी या मुख कमला मेघवा, म्हणतात ऐक रे बाळा, म्हणतात ऐक रे बाळा, हा व्यर्थ आनंदाची सगळा, हा व्यर्थ आनंदाची सगळा, शोधून काढ घननिया, शोधून काढ घननिया, मग मात्र सदा तू डुलसी, सदा तू डुलसी, आनंदे कठीण भवतरसी मेघवा, आनंदे कठीण भवतरसी मेघवा, हो आनंदे कठीण भवतरसी मेघवा. आणि हा मार्ग त्याला सांगितला. म्हणतो प्रपंचातला तुला हिशोब जर मिळालेला आहे, आप स्वर दीजिए, कोई प्रॉब्लेम नाही, या प्रपंचातला जर तुला हिशोब मिळाला, हा आनंद आहे, एवढाच जर परमार्थातला तो भगवंत जर तुला प्राप्त झाला तर त्या आनंदाला काही पारावर राहणार नाही. हा म्हणतो, महाराज आता मी काय करावं, काही करू नको, वेळ योग्य बरोबर येईल. आणि याची हिशोब चालू आहे. आणि एक दिवस त्या नाथांच्या भाग्याचा दिवस आला. काय झालं, जनार्दन स्वामींनी त्या नाथाला सांगितलं, म्हणाले, नाथा आज मी जिथे जाईल तिथे तुला माझ्या बरोबर नवे नवे मागे मागे यायचं आहे. हा म्हणतो, आपली आज्ञा शिरसावंद्य. आणि त्याप्रमाणे सकाळी दोघांचं स्नान झालं. महाराज घोड्यावरती बसले आणि महाराज त्या एका मार्गाने जायला लागले. शूल प्रभंजन नावाचं तीर्थ आहे, तिकडे जायला लागले हे घोड्यावर. आणि हे बालक पायी पायी धावत धावत चाललेला आहे. काटे गोटे काही कशाची तमा नाही, धावत धावत त्यांच्या मागे चाललेला आहे. आणि तिथे पोहोचल्यानंतर महाराज एका झाडाच्या पारंबीच्या त्या हिच्या पारावरती बसले. नाथाला सांगितलं, तू इथे उभं राहायचं, आता मी बोलणार नाही, मी जे खुणेने सांगेन त्याप्रमाणे वागायचं. हा म्हणाला, ठीक आहे. आणि महाराज जनार्दन स्वामी बसले, डोळे मिटले आणि भगवान दत्तात्रेयाचं ध्यान केलं. काषाय वस्त्रम करदंडधारिणम कमंडलम पद्मकरेण शंखम चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त यांनी आठवण करावी. आणि तिकडनं एक फकीर येताना दिसला. आतापर्यंत नाथ आपल्या सद्गुरूंकडे पाहत होते आणि तिकडनं अलाख निरंजन असा फकीर तो येताना दिसला, भिक्षा मागणारा. त्याच्याकडे दृष्टी गेली, फक्त हे अवलोकन करून राहिले, बाकी काही नाही. सद्गुरूंनी सांगितलं होतं, तू बघत राहा, बाकी काही करू नको. आणि त्याप्रमाणे ते बघत असताना ती मूर्ती जनार्दन स्वामींच्या समोर गेली. आणि रूप कसं होतं, गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो आ गया, दादी गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही, गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही वो. क्या बात है. दस्त दुआ पंत जी के, दस्त दुआ पंत जी के, उसने सर पे रख दिया, गुलिस्ता में खुद बखुद खुदा ही.
कटोरा भर दिया हार कपनी हंग मो, हाँ कटोरा भर दिया। हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था, हुस्न बड़ा तेज था। होया के शमशाया, होया के शमशाया, में खुद बखुद खुदा ही हुआ गया। गुलिस्तान में खुद बखुद, गुलिस्तान में खुद बखुद, गुलिस्तान में खुद बखुद खुदा ही हुआ गया। आणि त्या वेशामध्ये महाराजांच्या समोर ती मूर्ती उभी आहे आणि त्या कटोऱ्यामध्ये भिक्षा होती। त्या कटोऱ्यातनं काही भिक्षा त्या स्वामींच्या हातावरती त्या व्यक्तीने टाकावी। ह्यांनी ते खावं आणि खाल्ल्यानंतर ह्याच्या मनामध्ये विकल्प, अरे 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 यवन असलेला माणूस आपल्या सद्गुरूंना ती भिक्षा देतो आणि आपले सद्गुरू खातात, परंतु विश्वास पक्का होता, मनात विकल्प होता पण संकल्प डळला नव्हता। माझे सद्गुरू जे करतात ते योग्य आहे आणि हे करत असताना पण थोडा बहुत काही प्रमाणात विकल्प होता। या दोघांनी ती भिक्षा ग्रहण केली आणि त्या उरलेल्या वाडग्यामध्ये त्या जनार्दन स्वामींनी पाणी टाकलं आणि नाथाला बोलावलं, घे म्हणाले, ही पिऊन टाक। नाथ विचार करतो, द्यायचंच होतं तर निदान एखादा तुकडा तरी द्यायचा, पण आपल्याला ते गरगट हात धुतल्याचं ते देतात आहे, काय करावं म्हणून सद्गुरूंकडे पाहिलं। सद्गुरूंनी ते प्यायला सांगितलं, मागचा पुढचा विचार केला नाही। संतांची अपायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हेच तत्व होतं। तो कटोरा हातामध्ये घेतलं आणि गटगट 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 पिऊन टाकलं। आणि आता तो जो काही शक्तिपात झाला, तो शक्तिपात झाल्यानंतर आता सद्गुरूंकडे पाहिलं आणि आता त्या फकीराकडे पाहिलं। आता तो फकीर दिसला का? तो फकीर दिसला नाही, आता कोण दिसला? तो दिसला दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी, दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी, औदुंबरी नित्य बसे, औदुंबरी नित्य बसे, भक्त काम पुरवितसे, भक्त काम पुरवितसे, कमल नयन श्याम तुसे, कमल नयन श्याम तुसे, धन्य तो जनी दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी, दत्तराज पाहुनी आज तुष्टलो मनी। त्या दत्ताची मूर्ती पाहिली, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। नाथांनी आता पहिला नमस्कार सद्गुरूंना केला आणि तदनंतर दत्तानं नमस्कार केला। नाथांना दत्ताचं दर्शन झालं। का बरं झालं? कारण की नाथांचा पूर्ण विश्वास आपल्या सद्गुरूंवरती होता आणि हेच सूत्र आपल्या पूर्वरंगाचं आहे। तुकाराम महाराज म्हणतात, परमार्थामध्ये जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर तुम्ही काय करा? एकच काम करा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा,